आज आपण बेल्ट ड्राईव्हवरील प्रॉब्लेम पाहणार आहोत. हा प्रॉब्लेम. अ बेल्ट ड्राईव्ह ट्रान्समिट 8 किलोवॅट ऑफ पॉवर. म्हणजे बेल्ट आपलं 8 किलोवॅट पॉवर ट्रान्समिट करते, म्हणजेच 8000 वॅट पॉवर ट्रान्समिट करते फ्रॉम अ शाफ्ट रोटेटिंग ॲट 240 RPM टू अनदर शाफ्ट रोटेटिंग ॲट 160 RPM. वन शाफ्टवर पुली आहे, वन शाफ्ट 240 RPM ला फिरतोय आणि दुसरा फिरतोय तो 160 RPM ला. द बेल्ट इज 8 mm थिक, म्हणजे ते बेल्टची जी थिकनेस आहे ती आहे 8 mm. द डायमीटर ऑफ स्मॉलर पुली इज 600 mm. स्मॉलर पुली जी आहे, म्हणजे जी ड्रायव्हर पुली असेल ती जी तिचा डायमीटर आहे 600 mm अँड टू शाफ्ट्स आर 5 mm अपार्ट. म्हणजे दोन शाफ्टमधील डिस्टन्स सेंटर टू सेंटर डिस्टन्स हे 5 मीटर आहे. द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, म्हणजे बेल्टने पुलीबरोबर केलेला फ्रिक्शन आहे तो आहे 0.25 m. त्याला युनिट नसते, ते 0.25 आहे. द मॅक्झिमम ट्रेस इन द बेल्ट इज लिमिटेड टू 3 Nm². म्हणजे ट्रेस बेल्टवर जो ट्रेस आलेला आहे तो आहे 3 Nm². तर हा तुम्ही प्रॉब्लेम नीट वाचून घ्यावा. गिवन काय काय दिलेलं आहे सांगा. पॉवर दिलेला आहे. पॉवर किती? 8 किलो आहे, बरोबर 8000 वॅट. आणि पुढं RPM दिलेला आहे. ड्रायव्हर पुलीची RPM तो आहे 240. ड्रिव्हन पुलीचे पुन्हा RPM दिलेला आहे तो आहे 160. पुन्हा थिकनेस ऑफ बेल्ट दिलेला आहे, तो डिनोट करतात T 8 mm. पुढे डायमीटर ऑफ ड्रिव्हन पुली तो आहे 600 mm. मीटरमध्ये येते 0.6 mm मीटर. आता याच्यावरून R1 काय येईल? याचंच निम्म करायचं आहे. मीटरमध्ये घेतलं तर आपण 0.3 मीटर येईल. R1 म्यू दिलाय. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन तो किती? 0.25. डिस्टन्स बिटवीन टू सेंटर ऑफ पुली और शाफ्ट ते आहे 5 मीटर. आणि त्या बेल्टवरील ट्रेस दिलेला आहे तो आहे 3 Nm². तर हे गिवन दिलेलं आहे ते सर्व आपल्याला आता काय शोधायचे आहे? टू फाइंड width of cross sectional
बेल्ट इन ओपन बेल्ट ड्राईव्ह. तर आपल्याला लागणारे फॉर्म्युले आपण लिहून घेऊ. फॉर्म्युले पहिला आपल्याला सिग्मा म्हणजे आपल्याला जी ब्रेड शोधायची आहे ती कोणत्या फॉर्म्युल्यात आहे, तर आहे ती सिग्माच्या फॉर्म्युल्यात आहे. त्यामुळे आपण पहिला सिग्माचा फॉर्म्युला बघू. टी मॅक्स बी टी. हे बघा, टी मॅक्स डिवायडेड बाय ब्रेड इंटू थिकनेस ऑफ बेल्ट. आपल्याला शोधायचे आहे तो हा ब्रेड आहे. तर आपल्याला यातलं काय काय माहिती आहे? सिग्मा माहिती आहे, सिग्मा माहिती आहे. टी मॅक्स माहिती आहे का? टी मॅक्स आपल्याला दिलेला नाही. तर टी मॅक्ससाठी फॉर्म्युला काय असेल? टी मॅक्स इज इक्वल टू T1 प्लस TC. आता यातला TC आपल्याला माहीत नाही, T1 हे आपल्याला माहीत नाही. तर आपण T1चा दोन फॉर्म्युला आहेत ते आपण इथं आधी लिहू. T1 शोधण्यासाठी T1 डिवायडेड बाय T2 इज इक्वल टू म्यू ई रेस टू म्यू थिटा. हा आहे ड्रायव्हन पुलीचं टेन्शन जे फ्लॅट बेल्टवर अप्लाय होतं ते आहे. आणि दुसरं आहे ते पॉवरमध्ये आहे, पॉवर ऑफ बेल्ट ट्रान्समिटेड टू ड्रिव्हन पुली टू ड्रायव्हर पुली टू ड्रिव्हन पुली. T1 मायनस T2 इन ब्रॅकेट इंटू V असं आहे. तर आपल्याला T1 फाइंड करायचं असले तर हे दोन फॉर्म्युले लागू होतात. पुढचा आहे रेशो आपल्याला आता D1 माहिती आहे, D2 काढायचं आहे. आपल्याला D1 माहिती आहे, D2 काढायचे. तर आपण व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला वापरून आपण ते काढू शकतो. व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला आहे N2 डिवायडेड बाय N1 इज इक्वल टू D1 डिवायडेड बाय T2. ह्याच्यावरून आपल्याला डायमीटर मिळेल आणि त्याचप्रमाणे रेडियसही मिळेल दुसऱ्या पुलीचे. त्याचप्रमाणे थिटा आपल्याला फाइंड करावं लागेल ह्या फॉर्म्युल्यात टाकण्यासाठी. थिटा इज इक्वल टू काय? पाय मायनस 2 अल्फा. आणि अल्फाचा फॉर्म्युला आहे अल्फा इज इक्वल टू साइन इनवर्स R2 मायनस R1 डिवायडेड बाय एक्स असा आहे फॉर्म्युला इन ब्रॅकेट. आता आपण फाइंड करणार आहे फॉर ओपन बेल्ट ड्राईव्हसाठी. ओपन बेल्ट ड्राईव्ह आता आपण पहिलं हे फाइंड करूया. आपल्याला R2 शोधायचा आहे, त्यामुळे आपण व्हेलॉसिटी रेशोचा यूज करून आपण D2 काढून R2 सुद्धा काढू. आता यात व्हॅल्यू पुटअप करा. N1 दिलेला आहे, N2 दिलेला आहे 240, N1 दिलेला आहे, N2 दिलेला आहे 160, N2 दिलेला आहे 240 इज इक्वल टू D1 दिलेला आहे 0.6 मीटर. आता D2 फाइंड करायचं. Therefore D2 इज इक्वल टू व्हॅल्यू फाइंड आउट का. तो व्हॅल्यू आहे 0.666. वन असेल, नीट फाइंड कर.
तर हे डिवायडेशन झाल्यानंतर इच्छा जात आहे उत्तर काय झालं डिवायडेशनचं 0.66 डिवायडेड बाय 0.6 हे अंशात इकडे गेल्या छेदात जातं यांचा भागाकार केला हा आला डिवायडेड बाय 0.6 तर D2 आहे 1111 मीटर. हे एवढं झालं. D2 आपला 1.111 मीटर आलाय तर R2 आपला 0.5555 मीटर असं आहे. तर आपल्याला आता R2 सापडलेला आहे. आपण अल्फाच्या फॉर्म्युल्यामध्ये तो टाकून आपण अल्फा फाइंड करूया. R2 आलेला आहे 0.5555 मीटर मायनस R1 किती 0.3 डिवायडेड बाय x5 इन ब्रॅकेट कंप्लीट साइन इनवर्स ही जी व्हॅल्यू येईल ती किती साइन इनवर्स व्हॅल्यू तुम्ही पुटअप करा साइन इनवर्स मध्ये अल्फा इज इक्वल टू मग काय तर 2.92 हे आहे डिग्रीमध्ये. आपल्याला हवा आहे अल्फा रेडियनमध्ये हवा आहे तर डिग्रीमध्ये आहे तर याचं कन्वर्जन कसं होईल इंटू पाय 180 इंटू पाय 180 केल्यानंतर अल्फाचं कन्वर्जन रेडियन डिग्रीचं कन्वर्जन रेडियनमध्ये होणार आहे किती 0.051 हे आलेलं आहे रेडियनमध्ये. आता आपल्याला याच्यावरून थिटा फाइंड करायचा आहे. थिटा इज इक्वल टू पाय मायनस 2 अल्फा पाय मायनस 2 इंटू अल्फा आलेला आहे आपला 0.0511 रेडियन. थिटा हा आपला येणार आहे तो रेडियनमध्ये असेल. फाइंड आउट करा. तर थिटा असणारे 3.039 रेडियन. थिटा सापडला. आता आपल्याला पॉवरच्या फॉर्म्युल्यात व्हेलॉसिटी लागते तर व्हेलॉसिटी आपण फाइंड करू. v इज इक्वल टू पाय d1 n1 डिवायडेड बाय 60 हा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. तर पाय इंटू d1 0.6 इंटू 240 इंटू 60 तर v बरोबर आहे व्हॅल्यू काय येते 7.5398 मीटर पर सेकंड. वेलोसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंड.
आता आपण मेन फॉर्म्युल्याकडे येणार आहोत. तो आहे T1 डिवायडेड बाय T2 इज इक्वल टू ए रेस टू म्यू थीटा. इथे आपल्याला T1 किती आहे? T1 किती दिलेला आहे? T1 हे आपल्याला माहीत नाही आणि T2 हे माहीत नाही. तर ई रेस टू म्यू आपल्याला माहिती आहे 0.3 इंटू 0.25 इंटू हा थिटा रेडियनमध्ये आलेला आहे तो इथल्याचा 3.039 T1 डिवायडेड बाय T2 इज इक्वल टू व्हॅल्यू इज फाइंड आउट करा. व्हॅल्यू 2.3079. तर आपण T1 इज इक्वल टू T1 2.1379 T2 असं लिहू शकतो. कारण T2 डिवाइड आहे तो आपण ह्या साईडला आणल्यानंतर मल्टिप्लाय होईल म्हणजे 2.1379 इंटू T2 हे इक्वेशन फर्स्ट होईल. हे इक्वेशन फर्स्ट. आता आपण पॉवर शोधणार आहोत. T1 मायनस T2 इंटू V. आता हे आपले आलेलं आहे T1 ची व्हॅल्यू ते आपण T1 च्या जागेवर पुट करणार आहोत. 2 इंटू 1379 T2 मायनस T2 इंटू V काय 7. वेलोसिटी काय आहे 7.5398. तर P इज इक्वल टू काय येईल बा आता T2 चा 2.1379 तर T2 च्या अलीकडं इथं एक असतो ना नेहमी. तर 2.1379 मधून हा इथला 1 मायनस होणार. तर मग येणारं उत्तर काढा. टर्म सेम आहे त्यामुळे दोन्हीत आपण वजाबाकी करू शकतो किंवा डिवाइड करू शकतो. P इज इक्वल टू आपल्याला P माहित आहे. P ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे पॉवर 8000. फाइंड आउट कर. तर T2 मधून हा T2 मायनस केल्यानंतर ही व्हॅल्यू येते T2 इंटू 7.5398. आता ही व्हॅल्यू इथं मल्टिप्लाय इथं केलं डिवाइड होईल. मग आपण असं लिहूया T2 इज 1.1379 T2 is equal to 8000 divided by 7.5398. तर 1.1379 T2 is equal to येणारी व्हॅल्यू पुट करा
तर व्हॅल्यू आहे 1061.03. तर T2 इज इक्वल टू काय, हे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे केल्यावर डिवाइड होईल. तर 1061.03 डिवायडेड बाय 1.1379. T2 ची व्हॅल्यू पुट आउट कर. T2 तर T2 आलेला आहे 9.45. 932.45. आपला टेन्शन आहे, टेन्शन ऑन फ्लेक्स साईड T2, त्याचं युनिट आहे न्यूटन दिलेलं आहे. आता आपण टीमॅक्स हे फॉर्म्युला यूज करणार आहोत. टीमॅक्स आपण T2 काढलेला आहे, आता T1 काढायचं आहे आपल्याला. तर T1चं इक्वेशन यूज करू. T1 इज इक्वल टू 2.1379 T2. तर T1 इज इक्वल टू 2.1379 इंटू T2 ची व्हॅल्यू पुट आउट करायची 932.45. T1 इज इक्वल टू 1993.48. T1 आलेला आहे आपला, त्याचं युनिट आहे न्यूटन. टेन्शन ऑन टाइट साइड, टेन्शन ऑन बेल्ट इन टाइट साइड. तर Tmaxचा फॉर्म्युला आहे T1 प्लस TC फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला मास इंटू व्ही स्क्वेअर म्हणजे व्हेलॉसिटीचा स्क्वेअर हा फॉर्म्युला लागतो. आपल्याला मास दिलेला नाही, त्यामुळे आपण TC आज टेन्शन ऑन सेंट्रीफ्युगल बेल्ट. तर T1 इज इक्वल टू 1993.48 प्लस TC हा आपल्याला दिलेला नाही म्हणून आपण 0 घेऊ. Tmax इज इक्वल टू 1993.48. ही व्हॅल्यू आहे Tmaxची. आता आपण मॅक्झिमम ट्रेसचा फॉर्म्युला वापरून आपण बेल्टची ब्रेड्थ आपण शोधणार आहोत. Tmax डिवायडेड बाय B इंटू T. तर आपल्याला मॅक्झिमम ट्रेस किती दिलेला आहे 3. Tmax आपला आलेला आहे 1993.45 डिवायडेड बाय B ब्रेड्थ इंटू थिकनेस आहे 8 mm. तर आपण व्हॅल्यू पुट आउट करू. पुट आउट झाल्यानंतर डिवायडेशन करा. तर B इज इक्वल टू 1993.45 3 इंटू 8. B इज इक्वल टू हे येणारे व्हॅल्यू आहे MM मध्ये.
83.06 ही व्हॅल्यू आहे. आपली बेलची ब्रेड आलेली आहे इन ओपन बेल्ट ड्राईव्ह. तसंच आपण क्रॉस बेल्ट ड्राईव्हसाठी सुद्धा आपण असे पद्धतीने शोधणार आहोत. चला क्रॉस बेल्टसाठी आपल्याला लागणार आहे व्ही. व्हॅलोसिटी आपली किती आहे सांग पटकन. 7.5398. थिटा काढावा लागणार आहे आपल्याला. व्हॅलोसिटी आहे आपली. तर थिटा आपण फाइंड करू. फर्स्ट आपण क्रॉस बेल्ट ड्राईव्हसाठी थिटा फाइंड करू. थिटा इज इक्वल टू क्रॉस बेल्टसाठी थिटा प्लस 2 अल्फा. तर आपण अल्फाची व्हॅल्यू फाइंड आउट करू. अल्फा इज इक्वल टू साइन इनवर्स R2 प्लस R1 डिवायडेड बाय एक्स. ही व्हॅल्यू पुट आउट करा. R2 साइन इनवर्स R2 किती आलेला आहे 0.5555 प्लस 0.3 डिवायडेड बाय 5. साइन इनवर्स येणार व्हॅल्यू पुट करा. अल्फा इज इक्वल टू 0.1711 9.8517 इन डिग्री. रेडियन मध्ये कन्वर्ट करा. अल्फाचं डिग्रीचं रेडियन मध्ये कन्वर्ट करताना पाय इंटू 180 मल्टिप्लाय करायचं. .1719 रेडियन. तर आपण आता रेशो वापरू. आपण T1 upon T2 is equal to e raised to mu theta. T1 upon T2 is equal to e raised to 0.25 इंटू आपला थिटा आलेला आहे 0.1. थिटा आपल्याला फाइंड करायचा आहे. तर आपला थिटा फाइंड करायचा राहिलेला आहे. थिटा इज इक्वल टू पाय प्लस 2 अल्फा. पाय प्लस 2 इंटू 0.1719 येणारी व्हॅल्यू असेल थिटा इज इक्वल टू 3.4853. थिटा आलेला आहे रेडियन. तर आपण रेशो वापरू. T1 डिवायडेड बाय T2 इज इक्वल टू e रेस्ड टू म्यू थिटा. तर T1 डिवायडेड बाय T2 इज इक्वल टू e रेस्ड टू आपली व्हॅल्यू पुट करा आलेला आहे 0.25 इंटू थिटा आलेला आहे
3.4853. तर T1 divided by T2 is equal to 2.39. T1 is equal to 2.39 T2. आपण मागील प्रमाणे हे इक्वेशन केलेलं आहे. याला इक्वेशन 1 म्हणू फॉर क्रॉस बेल्ट ड्राईव्ह. आता आपण नेहमीप्रमाणे पॉवरचा फॉर्म्युला वापरू. P is equal to T1 minus T2 into V velocity. पॉवर आपल्याला आले 8000. T1 ची व्हॅल्यू आपण हे पुट करू. T1 is equal to 2.39 T2 minus 1. इथं 1 असते काय नसते म्हणजे T2 इंटू V आलेला आहे 7.5398. तर इकडं 2 सबस्ट्रॅक्शन करायचं 1.39 T2 is equal to 8000 divided by 7.5398. डिवायडेशन करायचं 1000 1061.3 T2 is equal to काय याला डिवाइड येईल 1.39 करा. T2 is equal to 763.33. T2 आपल्याला फाइंड आउट झालेला आहे. तर आपण या पहिल्या इक्वेशन मध्ये पुट आउट करू. T1 is equal to 2.39 into 763.33. T1 is equal to काय 1824.37 न्यूटन. आपल्याला T2 फाइंड झालेला आहे आणि T1 ही फाइंड झालेला आहे. तर आपण Tmax फाइंड करू. Tmax is equal to T1 plus TC. आता नेहमीप्रमाणे आपल्याला TC आपल्याकडे मास नाही त्यामुळे TC आपण 0 घेऊ. Tmax is equal to T1 आपल्याला आलेला आहे 1824.37. तर आपण मॅक्झिमम स्ट्रेस इज इक्वल टू Tmax डिवाइडेड बाय B इंटू T फाइंड आउट करू. मॅक्झिमम स्ट्रेस किती दिलेला आहे 3. Tmax 1824.37 B इंटू थिकनेस आपल्याला आहे 8 mm. तर B इज इक्वल टू 182437 डिवाइडेड बाय 3 इंटू 8. आपण B ह्या साईडला पाठवू 3 या जागेवर. तर B इज इक्वल टू क्रॉस बेल्ट
76.01 mm मध्ये आपली व्हॅल्यू आलेलं आहे. तर अशा तऱ्हेने आपण क्रॉस बेल्टसाठी आणि ओपन बेल्टसाठी जो प्रॉब्लेम पाहिला होता त्याची आपण ब्रेथ पाहिलेली आहे.